मेघा रोज रात्री घराबाहेर जात असे. तिच्या या सवयीमुळे तिचा पती श्याम खूप चिंतेत होता. पण त्याने कधीही तिला याची जाणीव होऊ दिली नाही. मेघा एका अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी होती. ती खूप सुंदर आणि मनानेही तितकीच चांगली होती. तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती आणि काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचेही निधन झाले होते. श्याम मात्र एका श्रीमंत घरातील मुलगा होता. त्याने पहिल्यांदाच मेघाला पाहिले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. त्याच्यासाठी अनेक श्रीमंत घरातील मुलींची स्थळं आली होती, पण त्याला मेघा आवडली होती. शेवटी श्यामच्या हट्टापुढे घरच्यांना मान्य करावे लागले आणि दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री श्याम झोपल्यानंतर मेघा हळूच घराबाहेर पडली. काही वेळाने श्यामला जाग आली तेव्हा त्याला मेघा शेजारी दिसलीच नाही. तो घाबरून उठला आणि खाली आला. पण काही वेळाने त्याला मेघा सोफ्यावर बसलेली दिसली. मेघा, अजून तर पहाटेचे 5च वाजले आहेत. तू एवढ्या लवकर का उठलीस? श्यामने विचारले. मेघा हसत म्हणाली, मला लवकर उठायची सवय आहे. श्यामने तिच्या उत्तरावर विश्वास ठेवला. दिवसामागून दिवस जात होते, पण मेघाची ती सवय काही बदलत नव्हती. ती रोज रात्री श्यामच्या झोपल्यानंतर घराबाहेर जात असे. श्यामने अनेकदा तिच्याकडे याबद्दल विचारण्याचा विचार केला, पण तिच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य पाहून तो शांत होत असे. एके दिवशी श्यामच्या आईने त्याला विचारले, श्याम, तुला माहीत आहे का मेघा रोज रात्री कुठे जाते? हे ऐकून श्याम दचकला. आई, तू हे काय बोलतेस? तो म्हणाला. आई गंभीरपणे म्हणाली, मी तिला 2-3 वेळा रात्री घराबाहेर जाताना पाहिलं आहे. तू तिचा नवरा आहेस. तिची काळजी घेणं आणि सत्य जाणून घेणं हे तुझं कर्तव्य आहे. आईच्या शब्दांनी श्याम विचारात पडला. त्या रात्री त्याने सत्य जाणून घेण्याचा निश्चय केला. रोजप्रमाणे तो झोपल्याचे नाटक करू लागला. रात्री साधारणतः 1 वाजता त्याने पाहिले की मेघा हळूच दरवाजा उघडून बाहेर पडत आहे. तोही शांतपणे तिच्या मागोमाग गेला. थोडं अंतर चालल्यानंतर मेघा एका छोट्याशा जुन्या घरासमोर थांबली. तिने दरवाजा ठोठावला. काही क्षणात एक लहान मुलगी दरवाजा उघडून बाहेर आली आणि मेघाला आत घेऊन गेली. हे पाहून श्यामच्या मनात शंकेचे वादळ उठले. तो खिडकीजवळ गेला आणि आत डोकावून पाहू लागला. समोरचं दृश्य पाहून तो स्तब्ध झाला. मेघा त्या छोट्या मुलीला मांडीवर बसवून प्रेमाने जेवण भरवत होती. तिच्या चेहऱ्यावर मायेचा आणि आपुलकीचा भाव होता. तरीही श्यामच्या मनातील प्रश्न संपले नव्हते. त्याने दरवाजा ठोठावला आणि आत गेला. अचानक श्यामला पाहून मेघा घाबरली. तुम्ही इथे कसे? तिने आश्चर्याने विचारले. श्याम म्हणाला, हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा. तू इथे काय करतेस? ही मुलगी कोण आहे? आणि तू हे सगळं माझ्यापासून का लपवलंस? हे ऐकताच मेघाच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्यात ती छोटी मुलगी पुढे आली. तिने श्यामचा हात धरला आणि रडत म्हणाली, दादा, कृपया मेघाताईंना काही बोलू नका. चूक त्यांची नाही. श्याम तिच्याकडे पाहू लागला. मुलगी पुढे म्हणाली, तुमच्या लग्नाच्या दिवशी मला खूप भूक लागली होती. मी जेवण मागण्यासाठी तुमच्या घरी आले होते. तेव्हा मेघाताईंनी माझ्याशी प्रेमाने बोलून माझी चौकशी केली. मी त्यांना सांगितलं की माझे आई वडील या जगात नाहीत आणि माझं कोणीच नाही. ती पुढे म्हणाली, त्या दिवसापासून मेघाताई रोज रात्री माझ्यासाठी जेवण, कपडे आणि गरजेच्या वस्तू घेऊन येतात. मला एकटं वाटू नये म्हणून माझ्यासोबत वेळही घालवतात. हे ऐकून श्यामच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला स्वतःच्या संशयाचा खूप पश्चाताप